नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या गेल्या 3 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीतील कामकाजावरून राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपने या कालावधीतील निधी वापराबाबत श्वेतपत्रिका काढण्याची आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे. नगरविकास विभागाच्या वतीने पालिकेला 2,560 कोटी रुपयांचा निधी या कालावधीत प्राप्त झाला. मात्र या निधीचा योग्य वापर झाला नसल्याचा आक्षेप भाजपकडून घेण्यात येत आहे. गटार आणि पायवाटांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च दाखवला असला तरी प्रत्यक्षात कामं दिसत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच मालमत्ता व्यवहारांमध्ये सुमारे 2,000 कोटींच्या गैरव्यवहाराचा संशय देखील व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय चर्चेत देखील हा मुद्दा गाजला. BJSB सहकारी बँक या देशातील अग्रगण्य सहकारी बँकेने 25,000 कोटी रुपयांच्या उलाढालीचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. 1972 साली TJSB बँक स्थापन झाली. या बँकेने आता 7 राज्यांमध्ये 165 शाखांद्वारे आपलं जाळं विस्तारलं आहे. रिटेल, MSME आणि कॉर्पोरेट ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देत बँकेने विश्वासार्हता मिळवली आहे. अध्यक्ष श्री शरद गांगल आणि व्यवस्थापकीय संचालक श्री निखिल आरेकर यांच्या नेतृत्वाखाली बँकेने सातत्यपूर्ण प्रगती साधली आहे. ग्राहक केंद्रित सेवा, सुयोग्य आर्थिक व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे ही वाढ शक्य झाली आहे. बँकेने पुढील काळात डिजिटल सेवा अधिक सक्षम करणं, भौगोलिक विस्तार वाढवणं आणि ग्राहकांना अधिक उत्तम सेवा देण्यावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 2026-27 या वर्षाच्या 6,221 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर तब्बल 3 दिवस सखोल चर्चा झाली. आयुक्त सौरभ राव यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पाला अखेर पहाटे 6 वाजेपर्यंत चाललेल्या महासभेतील चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. सभागृहामध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी उत्पन्न वाढ, खर्च नियंत्रण आणि मूलभूत सुविधांवर भर देण्याची गरज व्यक्त केली. पाणी टंचाई, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्रातील त्रुटींवर विशेष लक्ष वेधण्यात आलं. काही नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामांवर कर आकारणी करून उत्पन्न वाढवण्याचा प्रस्ताव देखील मांडला. तसंच डिजिटल प्रणालींचा वापर, पार्किंग धोरण आणि जाहिरात महसूल वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कर वाढ टाळून दिलासा देण्याचा प्रयत्न असला तरी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय
या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेमध्ये नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या पत्रकार कक्षाचं आणि सभागृह नेते कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं. कार्यक्रमाला महापौर शर्मिलाताई पिंपलोळकर, आयुक्त सौरभ राव, खासदार ज्योती वाघमारे आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचं नमूद करत श्री शिंदे यांनी पत्रकारांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची गरज आणि जबाबदारी असल्याचं सांगितलं. नव्या पत्रकार कक्षात अत्याधुनिक तंत्रज्ञान, महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि सभागृहाचं कामकाज ऐकण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ठाणे शहराच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबवले जात असून भविष्यात आणखी पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जाईल असं देखील श्री शिंदे यांनी सांगितलं. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे प्रेसिडेंट कप इंडिया 2026 टेनिस क्रिकेटचा भव्य शुभारंभ झाला. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि ख्यातनाम अभिनेते श्री सलमान खान उपस्थित होते. देशभरातील 16 संघ या स्पर्धेत सहभागी होत असून विजेत्या संघाला 1 कोटी रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देण्याचा उद्देश या स्पर्धेमागे आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना संधी देत हा खेळ अधिक संघटित करण्याचा प्रयत्न होत असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे पहिलं अत्याधुनिक तारांगण आणि वेधशाळा उभारण्यात आली आहे. निलेश आणि गिरीश ठाकूर या भावंडांनी 3.5 एकर जागेत हा प्रकल्प उभारला आहे. येथे 56 आसनांचं आधुनिक तारांगण असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत खगोलशास्त्रीय शो दाखवले जातात. वेधशाळेमध्ये 16, 14 आणि 10 आणि 6 इंच व्यासाच्या दुर्बिणी बसवण्यात आल्या आहेत. संगणकाशी जोडलेल्या दुर्बिणीतून निरीक्षण आणि छायाचित्रणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सूर्य निरीक्षणासाठी विशेष सोलर फिल्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. खगोलप्रेमींनी आकाश निरीक्षणासाठी उत्कृष्ट सुविधा देणारा हा प्रकल्प ठाणे जिल्ह्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचं श्री दाकरू सोमण यांनी म्हटलं आहे. निलेश ठाकूर आणि गिरीश ठाकूर या 2 बंधूंनी तयार केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता तेथील लोकप्रिय आमदार श्रीयुत दौलतजी दरोडा आणि माझ्या हस्ते होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणून प्रथम आपण निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांचं अभिनंदन करूया की खगोलप्रेमीसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर येथे यांनी हे विज्ञान मंदिर उभं केलं आहे. म्हणून आता या तारांगणामध्ये प्लॅनेटरियममध्ये 56 सीट्स आहेत आणि अर्धा ते 1 तासाचे कार्यक्रम हे मराठी, इंग्रजी, हिंदीमधून करण्याची तिथे सोय आहे. अद्ययावत आधुनिक असं हे तारांगण प्लॅनेटरियम त्यांनी उभारलेलं आहे. तसंच जवळच वेधशाळा आहे, ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी आहे. तिथे 4 मोठ्या दुर्बिणी आहेत आणि या दुर्बिणी व्हायब्रेशन होऊ नये म्हणून कॉन्क्रीट पिलर्सवरती बसवले आहेत. त्यापैकी 1 दुर्बीण सूर्याकडे लावलेली आहे. दिवसा सौरज्वाला, सनस्पॉट आपल्याला पाहता येतात आणि रात्री इतर 2 दुर्बिणी आहेत त्या संगणकाला जोडलेल्या आहेत आणि प्रोजेक्टरच्या साहाय्यानं मोठ्या स्क्रीनवरती आकाशात जे ऑब्जेक्ट दिसतं ते स्क्रीनवर आपल्याला पाहता येण्याची तिथे सोय आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.